व्हिडिओ पाहिला, त्या व्हिडिओमध्ये काही असतात नेहमीच जरांगे पाटलांचं कौतुक करणारे बरं का, जरांगे पाटलांना पुढे घेऊन जाणारे. ते असं म्हणत होते की एवढा मोठा हल्ला झाला, आता काय आणि काय, आता हा भ्रशब्द बोलणार नाही जरांगे, आता काय बोलणार नाही, आता हा गप्प बसला. म्हणजे उपकार, बिंडोक लोक असं म्हणले नाहीत की ही जरांगेनंच घडवून आणलं. खरंच ही खूप मोठं उपकार म्हणायचं, कारण त्यांच्या डोक्याचं काही सांगतात नव्हते, असं म्हणू शकतात जरांगेनंच घडवून आणलं. आता ते बोलले नाहीत म्हणून हे जर म्हणाले की ते का बोलले नाहीत आणि सगळे सोयरे करत होता, बघ म्हणावं आता सगळे सोयरे. अहो तुम्हाला म्हणजे अक्कल एवढी शून्य असेल असं वाटत नव्हतं. सगळे सोयरेचा अर्थ तरी कळतो का? नाही, तुम्हाला ना कुटुंब आहे, ना सगळे सोयरे आहेत, ना तुम्हाला कोण भाव देत नाही. तुम्हाला फक्त इतरांविषयी भुंकायचं आणि TRP कमवायची हीच कळतं. सगळे सोयरे म्हणजे नातलग, सगळे सोयरे म्हणजे नातलग. आणि जरांगे पाटील जी सगळे सोयरे म्हणतात ते फक्त मुस्लिम बांधवांना सगळे सोयरे जरांगे पाटील म्हणत नाहीत. विषय कसा आहे ते सगळे सोयऱ्याचा, जी जरांगे पाटील सगळे सोयरे म्हणले ना, तर तो असा प्रॉब्लेम होता की आत्ता जे आरक्षण भेटणार होतं, जर त्या आरक्षणाच्या कुणबी नोंदीमध्ये जर एखाद्या व्यक्तीचं नाव नसेल, मग त्याच्याच पाहुण्यामध्ये जर दुसऱ्या व्यक्तीचं नाव असेल, तर त्या व्यक्तीचा हा सोयरा म्हणजे त्या व्यक्तीचा सगळा सोयरा म्हणजे त्या व्यक्तीचा पाहुणा म्हणून त्याचं पण नाव कुणबी प्रमाणपत्रात टाका, हा अर्थ होतो. सगळे सोयरे म्हणजे मुस्लिम नाही. आता मला सांगा, आपण जर माणसात बसलो, एखादा आपला कोण पाहुणा जवळ आला, विचारलं, काही भाषा असतात ना, विचारलं कोण आहे तो, तर आपण काय म्हणतो? नाही तो आमचा सोयरा आहे, नाही तो सगळा सोयरा आहे, जवळचाच आहे, तो आमचा सोयरा आहे. मग तो मुस्लिम आहे का? नाही ना. म्हणजे एवढे बेअक्कल लोक आहेत, त्यांना पहिली गोष्ट सगळे सोयरे म्हणजे काय हेच माहित नाही. आता ते असं समजून बसलेत की जरांगे पाटील सगळे सोयरे कुणाला म्हणते, तर मुस्लिम बांधवांना सगळे सोयरे म्हणतात. सगळे सोयरे मुस्लिम बांधवांना नाही हो. जरांगे पाटील जेव्हा म्हणत होते ना की कुणबी प्रमाणपत्र सगळे सोयरे म्हणून पण मिळावं, तर ते असं आहे की समजा आता मी आहे आणि मला कुणबी प्रमाणपत्रामध्ये माझी नोंद आहे, पण समजा माझा चुलत भाऊ किंवा माझा सक्का भाऊ त्याचं नाव कुणबी प्रमाणपत्रामध्ये नाही, तर तो माझा सगळा सोयरा, तो माझा नातेवाईक म्हणून त्याचं नाव कुणबी प्रमाणपत्रामध्ये आलं पाहिजे. ते असं म्हणले. ते सगळे सोयरे म्हणजे मुस्लिम लोकांना ते सगळे सोयरे म्हणले नाहीत. आणि एक महत्त्वाचं म्हणजे मुस्लिम लोक भारत देशाचे दुश्मन नाहीत. कितीतरी मुस्लिम बांधव आहेत, आत्ता पण मी ही मीडियावर बघते, जी घटना घडली त्याचा जाहीर निषेध व्यक्त करणारे कितीतरी मुस्लिम बांधव आहेत. आणि तुम्हाला मला वाटतंय त्या जरांगे पाटलांचं खाल्ल्याशिवाय पोटच भरत नाही. कुठंही आत्तापर्यंत तुम्ही एकही रेकॉर्ड असं बघा, बीडमध्ये काय झालं तिथं जरांगे पाटलांचं नाव येतंय. आत्ता महाग त्या इंस्टाग्रामवरून पुरीची ओळख झाली, त्या पुरीनं आत्महत्या केली, त्या पोरानं कुठं पाटलांबरोबर फोटो होते तिथं जरांगे पाटलांचं नाव आलं. म्हणजे भारत देशात इतकं जरी काय घडलं तरी त्यामध्ये जरांगे पाटील कसे दोषी आहेत हे सांगायचा प्रयत्न केला जातो. त्यांचं नाव घेतलं म्हणजे घेतलं जातं. उद्या तुमच्या घरात बी काय घडलं ना, एखादा आजारानं जरी काय झालं तरी तुम्ही म्हणसाल की नाही ते जरांगेनंच केलं. अरे लाजा वाटू द्या जरा, कीव येते तुमच्या बुद्धीची, खरंच कीव येते. तुम्ही हे सगळं व्ह्यूजसाठी करताय, पण कीव येते. आणि कसं आहे, काही लोकांना व्ह्यूजचा एवढा मोठ्यापणा वाटतो. काही जणांनी असं म्हणतात की काही जणांचं असं म्हणणं आहे की मी व्ह्यूजसाठी करते. मला व्ह्यूजची गरज नाही. ज्या ज्या वेळेला आपण मत मांडतो, आपल्याला किती व्ह्यूज येतात ह्याच्यापेक्षा महत्त्वाचं आहे आपल्याला लाईक किती पडतात. लाईकचा अर्थ कळतो तुम्हाला? आपण मांडलेलं मत किती जणाला मान्य आहे, आपण मांडलेलं मत किती जणाला आवडतं. तर माझी एक साधी गोष्ट सांगते, माझ्या अकाउंटला फेक व्ह्यूज नाहीत, त्यामुळं मला 200, 300, 400 जरी व्ह्यूज असले ना तर त्याला लाईक 50-60च्या पुढंच असतात बरं का. पण काही लोकांना 14,000, 15,000 व्ह्यूज आहेत आणि लाईक किती आहेत? 30, 40. एक विचार करा, एखाद्याला 14,000 व्ह्यूज आहेत आणि त्याला फक्त 40च आहेत आणि मला 400च व्ह्यूज आहेत. मला 400च व्ह्यूज आहेत, पण त्याला एखाद्याला 14-15,000 व्ह्यूज आहेत आणि त्याला लाईक आहेत फक्त 40च.
आणि मला 400च व्ह्यूज आहेत, पण त्याला लाईक आहेत 100. महत्त्व कशाला दिलं जातं? समोरच्या व्यक्तीला 14,000 व्ह्यूज आहेत, पण त्याच्यातल्या फक्त 30-40 लोकांनाच तुमचं म्हणणं पटलंय. किती जणांनी बघितलं ह्याला महत्त्व नसतं, किती जणांना तुमचे विचार पटतात ह्याला महत्त्व आहे. आणि माझं 400च लोकांनी बघितलं, पण त्याच्यातल्या 100 लोकांना माझं म्हणणं पटलं, ह्याला खरं महत्त्व असतं. हो, तुम्हाला लाखावर व्ह्यूज येऊ द्या, 10च मतं जर तुम्हाला पडत असले तर काय उपयोग आहे? म्हणजे 10च लाईक जर तुम्हाला पडत असले तर, आणि माझं 100 लोकांनीच बघू देत, पण मला जर 20 लाईक पडत असले, तुमच्यापेक्षा लोक माझं खरं मानतात, हे लक्षात घ्या. तुम्ही विनाकारण कुठं आता इथं जर आता कसा बसला ना, आता बघ म्हणाव सगळे सोयरे सगळे सोयरे. अरे तुम्हाला पहिली गोष्ट सगळे सोयऱ्याचा अर्थच माहीत नाही, कारण तुम्ही कधी सगळे सोयरेत राहिलेच नाहीत. तुम्हाला सगळे सोयरे म्हणजे काय हेच कळत नाही. परत एकदा सांगते, सगळे सोयरे म्हणजे नातलग, सगळे म्हणजे जवळचे आणि सोयरे म्हणजे नातलग. तर जरांगे पाटलांनी जे आरक्षणाचा मुद्दा मांडला ते सगळे सोयरे म्हणजे जवळचे नातलग. पण तुम्ही कधी जवळच्या नातलगांपाशी राहिले नाहीत आणि तुम्हाला जवळच्या नातलगांनी किंमत दिली नाही, त्यामुळं तुम्हाला सगळे सोयरे ह्याचा अर्थच कळत नाही. परत एकदा सांगते, सगळे सोयरे, सगळे म्हणजे जवळचे, सोयरे म्हणजे नातलग. आम्ही तर सरळ म्हणतो नाही, आम्ही त्या सोयरेच्यात गेलतो, ह्या सोयरेच्यात गेलतो. मग काय ते मुसलमानाचे होते का? ते मुसलमानाचे होते का? आणि आत्ता आपण जी घटना काश्मीरमध्ये घडलेली आहे, जम्मू काश्मीरमध्ये, त्या घटनेचा जाहीर निषेध करणारे मुस्लिम बांधव आत्ता पण आहेत. डायरेक्ट सांगतात अशा लोकांना शिक्षा द्या, मारा. आणि एवढंच नाही, ही घटना घडल्यानंतर जे जम्मू काश्मीरमधले सुद्धा स्वतः मुस्लिम बांधव आहेत, त्यांनी मोर्चे काढलेत, आंदोलनं केलेत, सोशल मीडियावर दाखवतात. आणि तुम्ही नावं ठेवताय स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी, स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी नावं ठेवताय. कुठं नेऊन ठेवलाय हा महाराष्ट्र? किती अन्याय करायचा? बरं, तो जरांगे पाटील टॉयलेटला गेल्यावर बी कधी तुमचं नाव घेत नसेल बरं का, पण तुम्ही पाण्याच्या घोटागणीस त्याचं नाव पण चांगलं आहे बरं का. वाईट गोष्टीत का होईना, पण तुम्हाला त्यांची खूप आठवण येते, किंवा त्यांच्यामुळं तुम्हाला खूप महत्त्व आहे हे तुम्हाला कळतं. जरांगे पाटलांमुळं तुम्हाला आयुष्यामध्ये खूप महत्त्व आलंय हे तुम्ही मान्य करताय वारंवार त्यांचं नाव घेऊन, कारण तुम्हाला हे चांगलंच माहिती आहे. जर जरांगे पाटलांचं नाव नाही घेतलं तर तुमची TRP थांबली, तुमचे व्ह्यूज भलेही गेले तरी तुम्हाला लाईक पडत नाहीत, तुम्हाला जनता किंमत देत नाही. पण जरांगे पाटलांचं नाव घेतलं की जनता तुम्हाला किंमत देते, मग ती कुठल्याही गोष्टीत असू देत, हे तुम्हाला चांगलं माहिती आहे. पण जरा जरांगे पाटलांचं नाव घेताना आधी कुठल्याही वाक्यप्रचाराची माहिती घ्या. तुम्ही जी भुंकताय सगळे सोयरे म्हणताय, सगळे सोयरे, हो जरांगे पाटील सगळे सोयरे म्हणतात, पण परत एकदा सांगते, ती सगळे सोयरे कशासाठी म्हणले की आरक्षणाचं जे प्रमाणपत्र, कुणबी प्रमाणपत्र, काही लोकांचे कुणबी प्रमाणपत्राच्या यादीत नावं नाहीत. मग त्याच्या सगळ्या सोयरेचं जर कुणबी पत्रात नाव असेल यादीत, तर त्या सगळ्या सोयरेच्या नावावर दुसऱ्या नातेवाईकाचं नाव कुणबी प्रमाणपत्राच्या यादीत घेतलं पाहिजे. ह्याला सगळे सोयरे म्हणले. त्यांनी असं कधीच नाही म्हणले की ती मुस्लिम म्हणजे सगळे सोयरे आहेत. पण ही जी काही भुंकणारे लोक आहेत त्यांनी मनानंच आपलं चालू केलंय की सगळे सोयरे सगळे सोयरे सगळे सोयरे. अरे तुमच्या बुडावर सगळे सोयरेनी लाता मारून तुम्हाला शून्य समजलं, त्यांनी तुम्हाला किंमत दिली नाही, यामुळं तुम्हाला सगळे सोयऱ्याचा अर्थच माहीत नाही. जरा शेजारी पाजारी कुणाला तरी विचारून बघा सगळे सोयरे म्हणजे काय, म्हणजे तुम्हाला भुंकताना पुन्हा प्रॉब्लेम होणार नाही. कमीत कमी आपण जे वाक्यप्रचार करतो आधी त्याचा अर्थ समजून घेणं खूप गरजेचं असतं, नाहीतर आपल्याच शब्दात आपण अडकून पडतो. त्यामुळं आधी आता आम्ही साधं एखाद्या पुरीचं लग्न जमवायचं असेल आणि पोरगं बघायला गेलं तर आम्ही म्हणतो नाही नाही सोयरे कुणीकडचे इथं, लातुरी भाषा सोयरे, सोयरे कुठले, किंवा एखादा पाहुणा घरी आला आणि शेजारी पाजारी कोणाला तर कुठले सोयरे, हे सोयरे कुण्या गावचे, हे सहज बोललं जाते. मग तो जी आल्याला जो नातलग असतो तो काय मुसलमानच आहे का की सोयरा म्हणलं म्हणून? काय विकृत बुद्धी चालती, काय तुम्ही भाकड गप्पा मंचा लावताय, काय मंचा गप्पा मारताय. जरांगे पाटलांच्या विरोधात काय हे झालं, अहो आत्तापर्यंत जरांगे पाटील कुठल्याच चुकीत सापडले नाहीत, पण तुम्ही फक्त जनतेला दाखवून देण्याचा प्रयत्न करताय
पण जनता ही तुमचं खरं धरत नाही बरं का, नाही धरत. कारण जनतेला माहिती आहे सगळे सोयरे म्हणजे काय. मग तुम्ही किती जरी भुकले ना जरांगे पाटील त्या मुसलमानाच्या लोकांना सगळे सोयरे म्हणले, सगळे सोयरे, तरी जनतेला कळतं सगळे सोयरेचा अर्थ काय. त्यामुळे जनता तुमच्याकडे दुर्लक्षच करते, शून्य किंमत. आणि काही वेळा कमेंट वाचल्यानंतरच कळतं की पब्लिक किती किंमत देत होते बरं का. त्यामुळं ना पहिलं आधी सगळे सोयरेचं जाणून घ्या आणि उगाचच भारत देशामध्ये जातीभेद धर्मद्वेष पसरवू नका. कारण कुठल्या तरी धर्माला विनाकारण टार्गेट करायचं. अरे आपल्याला मदत करणारा आपल्या शेजारी राहणारा एखादा मुस्लिम बांधव आहे आणि तिकडं ती घटना घडली म्हणून आपण आपल्या शेजारच्या मुस्लिम बांधवांना हालमार करायची का, जे की ते निर्दोष आहेत. महाराष्ट्रातल्या मुस्लिम बांधवांनी तिकडं सांगितलं का, विचार करा ना. महाराष्ट्रातल्या मुस्लिम बांधवांनी सांगितलं का तिकडल्या आतंकवाद्याला की आमच्या महाराष्ट्रातले लोक येत आहेत बरं का, तुम्ही त्यांना मारा, नाही ना. परत एकदा सांगते, त्या आदिल नावाच्या मुस्लिम बांधवांनी ह्या लोकांना गोळ्या घालत असताना विचारलं तुम्ही का मारताय, तर त्यालाही गोळ्या घातल्या आतंकवाद्याने. म्हणून मला आतंकवाद्याला कुठली जात धर्म नसतो. आणि जर त्यांना हमलाच करायचा असता ना, जर त्यांना भारतातून सपोर्ट नसता, त्यांनी का विचारलं असतं तू कुठल्या धर्मातला आहे, तू कुठल्या धर्मातला आहे. तर त्यांना भारतातल्या हिंदू धर्मातल्या लोकांना भडकवायचं होतं मुस्लिम बांधवांविषयी. कारण कुठंतरी त्यांच्या मनात द्वेष असेल. हे मुस्लिम असून पण भारताविषयी गुणगान करतात, मुस्लिम असून पण भारताचं कौतुक करतात, म्हणून कदाचित त्यांना राग असेल. म्हणून त्यांना डाव मुस्लिम बांधवावर साधवायचा असेल की भारतातल्या हिंदू धर्मातल्या लोकांनी मुस्लिम बांधवांना टार्गेट केलं पाहिजे आणि त्यांना त्रास दिला पाहिजे. असाही हेतू असू शकतो बरं का त्या लोकांचा. त्यामुळेही त्या लोकांनी केलं असेल.